सरपंचांची हत्या झाली आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी प्रकर्षाने समोर आली। बीड की बिहार? अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे मोठ्या अडचणीत येताना दिसत आहेतच। बघा, तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी थेट पुरावेच सार्वजनिक केलेले आहेत। आता हे धनंजय मुंडे काय बोलणार? अजित पवार यांना कसं वाचवणार? घ्या हे पुरावे असं म्हणत त्यांनी काही पुरावेच सार्वजनिक केलेले आहेत। आता मुंडे काय बोलणार? मित्रहो नमस्कार। महाराष्ट्रातला बीड जिल्हा पुन्हा एकदा गाजू लागलेला। अहो गाजतोय कसला? बदनाम झाला आहे, बदनाम। अहो कायद्याची कोणाला इथे भीतीच नाही हे हा जिल्हा दाखवू लागलेला आहे। तसं पाहिलं तर बघा, बीड जिल्हा हा कायमच गुन्हेगारीबाबत आघाडीवर राहिलेला आहे। अहो इथं प्रसाद वाटावा अशा पद्धतीने पिस्तुलाचे परवाने वाटलेले आहेत। 14 16 गुन्हे असलेल्याकडे पिस्तुलाचे परवाने आहेत हो। आता बघा, ही शस्त्र संरक्षणासाठी दिली आहेत की दहशत निर्माण करण्यासाठी? कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे? उत्तर देणार कोण? बघा, ते मस्साजोग इथले सरपंच देशमुख यांची अमानवी पद्धतीने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे हे मंत्री भलतेच अडचणीत येताना दिसू लागले आहेत। धनंजय मुंडे यांना विरोधकांनी चांगले घेरलेलंच आहे। गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत आता धनंजय मुंडेवर, पण तरीही ते मंत्री पदावर कायम आहेत। धनंजय मुंडे यांच्या भोवती वादळ उठलेलं असताना आणि धनंजय मुंडे हे आपला काहीही संबंध नाही असे सांगत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। घ्या हे पुरावे असं म्हणत त्यांनी काही पुरावेच सार्वजनिक केलेले आहेत। आता मुंडे काय बोलणार? त्यांची पाठराखण करणारे अजितदादा काय बोलणार? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांचे 2 व्हिडिओ ट्विट केलेले आहेत। या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात। अंजली दमनिया यांनी मुंडे यांचा एक व्हिडिओ जो ट्विट केला आहे ना, त्यामध्ये मुंडे यांच्या हातामध्ये पिस्तूल दिसत आहे। हे असले बॉस इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी त्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते। आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल विजन असणार आहे का? ताबडतोब बीड मधील सगळ्या शस्त्र परवान्याची चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करून टाका असं कॅप्शन देखील अंजली दमनिया यांनी या व्हिडिओ खाली दिलेला आहे। अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांचे एकूण 2 व्हिडिओ ट्विट केलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवताना दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी वाल्मिक कराड बसलेला दिसत आहे, ज्या कराडच्या शोधात आता पोलीस आहेत म्हणे। पोलीस ज्यांच्या मागे लागलेले आहेत तो मात्र सापडत नाही म्हणे। अहो काही दिवसापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानवी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप लावण्यात येत आहेत। दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच कारमध्ये बसल्याचा आणि मुंडे मात्र गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ दमनिया यांनी ट्विट केला आहे। त्यात दुसऱ्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये पिस्तूल दिसत आहे। अशा 2 प्रकारचे हे व्हिडिओ अंजली दमनिया यांनी ट्विट करून हे असले बॉस असा प्रश्न उपस्थित केला आहे। अंजली दमनिया यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या संपूर्ण प्रकरणाबाबत एक मोठा दावा करणारी काही कागदपत्र देखील शेअर केलेले आहेत आणि हे अत्यंत गंभीर आहे। त्यात बघा, जगमित्र शुगरचे 6 7/12 आहेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। म्हणजे या 7/12 मध्ये तरी ते दिसत आहे। त्यांनी शेअर केलेल्या या 7/12 मध्ये इतर काही नावासोबतच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची ही नावं आहेत। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध तसे नाकारलेले नाहीत, त्यांनी ती कबुलीही दिलेली आहे। पण बघा, एवढे निकटचे संबंध या दोघांचे असतील
हे मात्र या कागदपत्रांनी समोर आणलं. धनंजय मुंडे यांचा एक फोटो देखील दमानिया यांनी खरं तर सार्वजनिक केलेला आहे. या फोटोमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असल्याचं दिसत आहे. आता ही बाब धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणारी ठरू शकते, पण ते कधी पोलिसांनी मनावर घेतलं तर बीडच्या दमानिया यांनी हा मुद्दा मात्र उचलून धरलेला आहे. धनंजय मुंडेकडे पिस्तुलाचे लायसन्स नाही, तरीही त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यासाठी मुंडे विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंडे नावाने कुठलेही लायसन्स नाही, मुंडे यांच्या आईच्या नावाने मात्र लायसन्स आहे. बीडमधल्या सगळ्या परवान्याची चौकशी करण्यात यावी आणि बीडमध्ये 1222 एवढे बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहेत. खिरापत. धनंजय मुंडे आमदार असताना अशी बंदूक वापरणं हे चुकीचं आहे असं दमानिया यांनी नमूद केलेलं आहे. मुंडे यांच्या विरोधामध्ये आधीच मोठं वादळ उठलेलं आहे. त्यात अंजली दमानिया यांनी पुरावे सार्वजनिक केलेले आहेत. हे पुरावे समोर आणले गेले तरी धनंजय मुंडे यावर काही बोलताना दिसत नाहीत. त्यांनी पिस्तूल हातात घेऊन हात वर केलेला त्यांचा फोटोही समोर आलेला आहे. त्यावरती काही बोलायला तयार नाहीत. अहो, त्यांनी काहीतरी बोलायला हवं ना. अहो, सांगा ना सरळ, हे पुरावे खोटे आहेत म्हणून तरी सांगा. काही असो, आपला काही संबंध नाही असं कितीही सांगितलं तरी धनंजय मुंडे हे आपल्याच जाळ्यात अडकताना आता दिसू लागलेले आहेत. अहो, पण शेवटी काय होणार हो, मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत ते. कसली चौकशी होणार आणि झाली तरी ती किती निष्पक्ष चौकशी होणार तुम्हीच सांगा. आणि हो, अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.